त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय बोलतायत ते सुद्धा आपण पाहूयात आणि त्यानंतर पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बजेटबद्दल काय बोलतायत। जर एखादी विशेष योजना महाराष्ट्रासाठी केली असती तर लगेच विरोधक म्हणले असते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलं। म्हणजे असलं हे कद्रुगिरी, हे दुटप्पीपणा आणि हा खोटारडेपणा हे जरा थांबवा। जनता सुज्ञ आहे। आता लोकसभेसारखं लोक तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाहीत, फसवेगिरीमध्ये, हे लक्षात ठेवा आणि या बजेटचं स्वागत करा। कारण टीका केली तर सर्वसामान्य माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल। कारण त्याला टॅक्समध्ये बेनिफिट मिळाला आहे, त्याला योजनांमध्ये बेनिफिट मिळाला आहे, शेतकऱ्याला मिळाला आहे, महिला भगिनीने मिळाला आहे। आम्ही लेक लाडकी केली तेव्हाही पोटदुखी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली तेव्हाही पोटदुखी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना केली तेव्हाही पोटदुखी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर देण्याचा निर्णय तेव्हाही पोटदुखी। अरे पोटदुखी लाडका भाऊ तोही केला आम्ही। आता पोटदुखीसाठी जास्त वाढली तर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही त्यांच्यासाठी ठेवलेला आहे। मी ॲट अ ग्लान्स पाहत होतो तरी मला महाराष्ट्रातल्या तरतुदी सापडल्या। विदर्भ मराठवाड्यातल्या दुष्काळमुक्त ग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांना 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार योजना 400 कोटी, समावेशक कामासाठी इकॉनॉमिक क्लस्टर 466 कोटी, क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर 598 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला केंद्राचा हिस्सा 150 कोटी, MUTP 3 जो मुंबईकरता महत्त्वाचा प्रकल्प आहे 908 कोटी, मुंबई मेट्रो याच्याकरता 1087 कोटी, दिल्ली मुंबई कॉरिडॉर 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी 150 कोटी, नागपूर मेट्रो 683 कोटी, नाग नदी सुधार प्रकल्प 500 कोटी, पुणे मेट्रो 814 कोटी, मुळामुठा 690 कोटी। म्हणजे ही यादी वाढतच जाणार आहे। उद्यापर्यंत पूर्ण यादी घोषित करू। ही तर ॲट अ ग्लान्स 5 मिनिटात काढलेली यादी आहे। फाईन प्रिंट यायच्या आधी जेवढे डॉक्युमेंट हातात आले, मला असं वाटतं की विनाकारण नरेटिव्ह तयार करण्याचा जो प्रयत्न होतो, महाराष्ट्राला काही मिळालं नाही हे तुमच्या समोर आहे।